गडिंग्लज राज्य उत्पादन शुल्क गडिंग्लज या कार्यालयाकडून सार्वजनिक विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने बेकायदेशीर मद्य व वाहनासहित एकूण रुपये 4,05,470 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये, तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गडिंग्लज या पथकास दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने बातमी मिळाली. ही बातमी मौजेतुडे, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथील प्रकाश तुकाराम गुरव या इसमाने त्याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये उभे असलेल्या सिल्वर रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट 4-चाकी वाहन क्रमांक MH12DE 2971 या वाहनामध्ये दारूचा साठा ठेवला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून मौजेतुडे, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर येथील प्रकाश तुकाराम गुरव या इसमाच्या राहत्या घराजवळ जाऊन दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा घातला. सदर घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये उभी असलेली सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट 4-चाकी वाहन क्रमांक MH12DE 2971 या वाहनामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे देशी व विदेशी दारूचे एकूण 34 बॉक्स मिळून आले. सदर मद्याची किंमत 1,05,470 इतकी असून वाहनासहित एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 4,05,470 इतकी आहे. सदर प्रकरणी सदर स्विफ्ट कारमध्ये मिळून आलेल्या प्रकाश तुकाराम गुरव या इसमाकडे सदर मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचं सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क गडिंग्लज पथकाचे निरीक्षक प्रमोद खरा, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, दुय्यम निरीक्षक स्वप्नील पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, जवान संदीप चौले, जवान भरत सावंत, जवान सपनाली बेडगे, जवान